नाशिक येथील कुंभमेळा मैदानात सुरू असलेल्या परमपूज्य बाबाजींच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात शेकडो भाविक भक्त सहभागी झाले आहेत। यातच सलीम पठाण हे बाबाजींचे सेवेकरी भक्त आहेत। सलीम पठाण यांना बाबाजींच्या भक्तीमुळे आपल्या जीवनात घडलेला अमूल्य बदल घडला, त्यांना दृष्ट प्राप्ती झाली। त्यांच्या या अनुभवाबाबत अधिक माहिती दिली। यावेळी भगवंताच्या नामाची गोडी असेल तर प्रत्येक संकटांना यश मिळते, असे मत यावेळी पठाण यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले। मी सलीम इस्माईल पठाण या नावाचा व्यक्ती आहे की अनेक जण विचारता की सलीम पठाण तुम्ही बाबाजींकडे कसे आले। तर वयाच्या 11व्या वर्षी माझी दृष्टी चालली गेली। मी अनेक दवाखाने केले, अनेक वेध केले, अनेक ठिकाणी फिरलो, पण दृष्टी काही कोणी दिली नाही। तर माझ्या गावामध्ये खडकमाळे गावामध्ये जगद्गुरू जगद्वंदनीय जनार्दन बाबांचे भक्त मंडळ आहे। त्यांनी सांगितलं की तू अनेक ठिकाणी फिरला, तुझी अवस्था आम्हाला बघवत नाही, मग तू आमच्याबरोबर आमच्या बाबाजींकडे चालशील का। म्हणलं मी तर येईल, पण अगोदर माझ्या आईवडिलांना विचारा। तर सायंकाळी विचारलं की आम्ही तुमच्या सलीमला आमच्या बाबांकडे नेतो, आमच्याबरोबर त्यांना पाठवता का। म्हणे हो, घेऊन जा, हा तुमचाच आहे, आमचा काही विरोध नाही, पण दृष्टी आली तर चांगली गोष्ट होईल। आईवडिलांची आज्ञा पाळून आमच्या गावचे गुरुबंधूंनी मला बाबाजींकडे ओझरला आणलं। ओझरला आणल्याच्या नंतर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांना मौन होतं, मी आंधळा होतो, ते लिहून द्यायचे। मग मी विचारायचो का बरं बाबाजी बोलत नाही का। बाकीचे गुरुबंधू सांगायचे की नाही, बाबाजींना मौन आहे, बाबाजी बोलत नाही, ते लिहून देता आणि आपल्यासारखे सांगतात। म्हणलं ठीक आहे, मग मला काय करावं लागेल। तर बाकीचे गुरुबंधू सांगायला लागले की ते सांगतील ते तू करशील का। म्हणलं हो, मी दवाखाने करून औषधं गोळ्या खाऊन कंटाळलो। कधी मला असं वाटतं का हे जीवन नको, पण माझ्या जीवनामध्ये जर प्रकाश बाबाजींनी दिला तर मग मला पुढं काय द्यायचं मी ते आता बोलू शकत नाही। मग 21 दिवसाचं शरीर पवित्र करून 7 दिवसाचं अनुष्ठान करायला मला सांगितलं, मौन दिलं। मग असं 16व्या पुण्यस्मरणाची धावपळ चालू होती बाबाजींमागे। 7 दिवसाचं अनुष्ठान मी ओझरमध्येच बसल्याच्या नंतर मग बाबाजी आले। येणार नव्हती, धावपळ चालू होती, परंतु आले। मग आल्याच्या नंतर मला विचारलं, बाबा तुला काय फरक। म्हणलं फरक तर काही नाही आहे अजून, परंतु काय आता जनार्दन बाबांची कृपा असेल। तर शांतिगिरी बाबांनी लिहून दिलं आणि माझ्याच तालुक्यामधला विष्णूजी म्हणून बाबाजींबरोबर राहतो, त्यांनी सांगितलं की तुम्ही संकल्प करा, मला दृष्टी दिली तर मला काय द्यायचं ते देईल। मग आगल्या दिवशी, पौर्णिमाच्या आगल्या दिवशी संकल्प केला की जनार्दन बाबा हा काय प्रकार आहे। तुमचं नाव तर मी अनेक ठिकाणी ऐकतो, अनेक भक्त मंडळी सांगतात की जनार्दन बाबा जरी नसले, शांतिगिरी बाबा पर्याय सांगतात, मूर्तीसमोर संकल्प करायला लावतात। मला तर 1 महिना झाला काहीच नाही। मग काय साक्षात्कार असेल तो झेंडूचं फूल, भस्म, एक पेढा, सफरचंद, हे 4 वस्तू मला बाबाजींनी दिल्या। मग महात्माजींनी सांगितलं की हे तुम्ही ग्रहण करा। ग्रहण केला, संकल्प झाला कि हे मेरे जनार्दन बाबा, मुझे आंखें दो, मैं तुम्हारा रहूँगा, तुम्हारे नाम का प्रचार हर जगह पर मैं करूँगा। असं हिंदीमधून बोलून मी झोपलो। तर दुसऱ्या दिवशी महात्माजींनी विचारलं, आता काय वाटतंय। म्हणलं बाबाजी, सुया टोचल्यासारख्या वेदना ज्या वेळेस माझ्या डोळ्यांमध्ये व्हायच्या त्या नाहीशा झाल्या, आणि मला तरी वाटतं समोर असं आता अंधार आहे,
लाईटं बिटं लागलेली मूर्ती मला सर्व काही थोडं थोडं दिसतंय. म्हणे मग जा तिकडं पूजा मांडलेली आहे ती दिसते का. मग जवळ गेलो, जिकडं पाद्याची पूजा पादुकांची पूजा केल्या जाते. पादुकांची पूजा हिसकाळायला लावली, हिसकाळून दिली आणि परत जशी होती तशी पूजा मला मांडायला लावली. ती मांडल्याच्या नंतर महात्माजींनाही आनंद झाला आणि त्या मूर्तीचं सामर्थ्य, जनार्दन बाबांचं सामर्थ्य मला कळाल्याच्या नंतर बाबाजींबरोबर गाडीमध्ये एकदा परिक्रमा केली आणि जनार्दन बाबांनी मला स्वप्नात सांगितला, अरे पागल, गाडी से मत फिघूम, वो अपनी माँ है, पैदल परिक्रमा कर. तर पैदल परिक्रमा 2 केल्या. तर केल्याच्या नंतर अनेक ब्राह्मण वृंद म्हणायचे की अरे हे तो मुस्लिम आहे, हा कोणी शिर्डीचं नाही, हा कोण आलाचं नाही, कोणी सरकारने तर नाही पाठवलं. विचारपूस करून माहिती दिलीच्या नंतर ते सर्वजण खुश झाले आणि बाबाजींकडे आम्हाला यायचं आहे म्हणलं, या तुम्ही कार्यक्रमाला. मी सांगतेच्या दिवशी येणार होतो, परंतु ते लोक आज बहुतेक येतीलच नर्मदा माईच्या किनाऱ्यावरले. आणि मी बी बाबाजींचा प्रचार चौकडे फिरवेल आणि मी विनंती करेल की जनार्दन बाबा जरी हयात नसले, त्यांचा मूर्तीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर शरीर शुद्ध, आत्मशुद्ध, मन शुद्ध, सर्व शुद्ध ठेवून जनार्दन बाबांपुढं संकल्प करा. अनुभूती नाही आली तर सलीम पठाणला भेटा. यापुढे जय बाबाजी. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.